तनपुरे भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. राऊरीमध्ये फडणवीसांची सभा होती. तिकडे सभेत काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच तनपुरेंनी सकाळपासूनच गाठीभेटी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचा धडाका लावला होता. यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश नक्कीच होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं की मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहे आणि भाजपमध्ये जाणार नाही. तर सभेत फडणवीसांनी कुठलंही भाष्य न करता त्यांचे आभार मानले. यामुळे तनपुरेंनी टायमिंग साधत भाजपला धक्का दिला अशी चर्चा आहे. त्यामुळे आता तनपुरेंचा प्रवेश नक्की होणार तरी कधी हा प्रश्न अजूनही तसाच आहे. पोटनिवडणूक लागण्याआधीच तनपुरे चर्चेत आले होते, कारण त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेत निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. आपला हिंदुत्ववादी आमदार येतोय असं कॅम्पेन सुद्धा त्यांच्याकडनं सुरू झालं होतं आणि त्याला लोकांनी प्रतिसादही दिला होता. हे पाहून त्यांनी आपला लुक सुद्धा बदलला होता. गळ्यात भगवा पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी, त्यांचा हा नवा अवतार पाहून भाजप सुद्धा टेन्शनमध्ये आली होती. तनपुरेंची ही तयारी पाहून शरद पवार गट सुद्धा सावध झाला होता आणि त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. तनपुरे अर्ज भरायच्या तयारीत असतानाच त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन गेला आणि त्यांच्या शिष्टाईला यश मिळालं. तनपुरे अर्ज भरणार नाहीत याचा अंदाज शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आधीच आला होता. त्यामुळे त्यांनी 2 दिवस आधीच गोविंद मोकाटे यांना तयार ठेवलं होतं. मोकाटे हे कर्डिलेंचे कट्टर प्रतिस्पर्धी. त्यामुळे तनपुरेंनी माघार घेताच राष्ट्रवादीने मोकाटे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. मुख्यमंत्री आणि तनपुरे यांचं ट्युनिंग तर जुळलं, पण टायमिंग साधण्यामध्ये तनपुरेच बाजी मारून गेलेत. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी लगेच सांगितलं की मी महाविकास आघाडी सोडलेली नाहीये आणि भाजपमध्येही गेलेलो नाहीये. मी 2029ची तयारी करतोय. त्यांच्या या विधानामुळे सगळा संभ्रम हा कायम राहिला. पण तनपुरेंच्या या भूमिकेमुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाले, कारण त्याचा पाठिंबा मिळाल्याशिवाय ही निवडणूक सोपी नाही हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. त्यामुळे मग वरच्या लेवलवरनं हालचाली सुरू झाल्या. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे अशा नेत्यांनी त्यांच्या भेटी घेऊन त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला. तनपुरेंनी निर्णय घ्यावा, त्यांचं भाजपमध्ये स्वागतच होईल असंही या नेत्यांकडून सांगण्यात आलं. राम शिंदे यांनी तर मुख्यमंत्री सुदर्शन चक्र फिरवतील असं सूचक विधानही केलं होतं. पण तनपुरेंनी स्वतःच या सगळ्या चर्चा थांबवून टाकल्या. त्यामुळे फडणवीसांनी सभेत त्यांचे आभार तर मानले, पण दुसरं काहीही भाष्य केलं नाही. निवडणुकीच्या या सगळ्या गोंधळात अक्षय कर्डिलेंची चर्चा होण्यापेक्षा प्राजक्त तनपुरे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांनी साधलेल्या या टायमिंगचंही आता कौतुक होत आहे. आता तनपुरेंनी टायमिंग तर साधलंय, पण त्यांचं हे गणित कितपत जुळलंय हे येत्या काळात त्यांच्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्यावरच स्पष्ट होईल असं राजकीय जाणकार सांगतायत. तुम्हाला काय वाटतं? भाजपने जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याच तर येत्या काळात ते भाजपसोबत दिसतील का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.